भारतभर विज्ञानिष्ठ अशा बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला जातो की भारतातील तमाम बौद्धांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा आणि या संस्थेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष या चैत्यभूमीचे शिल्पकार बौद्धाचार्यांचे जनक सूर्यपुत्र बाळासाहेब आंबेडकर यांच्या 21 वर्षाच्या धम्मकार्याला मी वंदन करतो। संस्थेच्या विद्यमान राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका आदरणीय मीराताईजी आंबेडकर यांच्या गेल्या 46 वर्षाच्या धम्मकार्याला आम्ही वंदन करतो। संस्थेचे ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्याही वायुगतीने चाललेल्या धम्मकार्याला मी वंदन करतो। मुंबई प्रदेशच्या विद्यमाने इथे या चैत्यस्तूपामध्ये संपन्न होत असलेल्या आपल्या पूजनीय अशा ब्राह्मण संघाचे संघनायक आणि दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा भिक्षू संघाचे प्रमुख पूज्य बनते बी संगपालजी महाथेरो आणि त्यांच्या पूजनीय संघाला मी त्रिवार पंचांग प्रणाम करतो। गेल्या 4 तारखेपासून आपली सेवा करत असलेले मुंबईचे सन्माननीय उपाध्यक्ष आदरणीय सुनील बनसोडे गुरुजी, मुंबई प्रदेशचे संघटक आदरणीय चव्हाण गुरुजी, त्याचप्रमाणे आपला व्हिडिओ काढत असलेले आमचे समता सैनिक दलाचे अधिकारी आदरणीय सिद्धार्थ अहिरे गुरुजी, मुंबई प्रदेशचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांनाही सविनय जय हिंद करतो आणि आपल्या विषयाला सुरुवात करतो। आपला विषय आहे सिगाल खुर्द आणि माझं नाव आहे ॲडव्होकेट एस वानखेडे। मी संस्थेचा राष्ट्रीय सचिव आहे। माझा नंबर लिहून घ्या। केंद्रीय प्रशिक्षण विभागाचा प्रमुख या नात्याने आपल्या प्रशिक्षणामध्ये कुठल्याही प्रकारची जर काय अडचण असेल किंवा कुठल्याही प्रकारची काय आवश्यकता असेल तर आपण मला फोन करू शकता। माझा नंबर आहे 9967484524। पुन्हा एकदा सांगतो 9967484524 हा व्हॉट्सअपचा नंबर आहे। आपण कुठल्याही वेळेला फोन करू शकता। आपला जो विषय आहे विषयाचं नाव आहे सिगाल सूत्र। भगवान बुद्धांनी सिगालला जो उपदेश केलेला आहे तो या सूत्रामध्ये सांगितलेला आहे। राजगृह नगरीमध्ये एका श्रीमंताचा पुत्र असतो, त्या पुत्राचं नाव असतं सिगाल आणि हा सिगाल त्याच्या वडिलांच्या आज्ञेप्रमाणे रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर उठायचा आणि ओल्या कपड्याने तो 6 दिशांची पूजा करायचा। 6 दिशांची पूजा म्हणजे तो दंडवत करायचा, नमस्कार घालायचा आणि तो त्यावेळेला वरती खालती पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा 6 दिशांना तो ओल्या अंगाने वंदन करायचा। ज्यावेळेला भगवंत वेळूवनातील कलंद निवासात विहार करत होते त्यांनी एक दिवस सकाळी त्यांना पाहिलं की हा मुलगा जो आहे अशा प्रकारच्या ओल्या अंगाने आंघोळ करून सकाळी सकाळी असे 6 दिशांची तो नतमस्तक होऊन पूजा करतोय। त्यावेळेला भगवान बुद्ध त्या सिगालला विचारतात, हे गृहपती पुत्रा तू हे काय करतोयस? असा प्रश्न विचारल्यानंतर तो सांगतो, सिगाल म्हणतो की माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं आहे, त्यांचं असं कथन आहे, त्यांची अशी आज्ञा आहे की ते ऐकून भगवंत म्हणाले की 6 दिशांची पूजा याचा अर्थ तुला माहीत आहे का? तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मला माहिती नाही, परंतु माझ्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे मी या 6 दिशांची पूजा करत आहे। त्यावेळेला सिगाल म्हणाला की भगवंत मला याचा खरा काय अर्थ आहे, 6 दिशा म्हणजे कुठल्या नक्की आणि याचा काय खरा अर्थ आहे तो आपण मला सांगाल काय? तर तेव्हा त्याने वंदन केलं आणि भगवान बुद्धांना उपदेश करण्याची त्यांनी याचना केली। त्यावेळेला भगवंत म्हणाले की ज्यांना 6 दिशा पूजा करायची असेल त्या 6 दिशांची पूजा करण्यापूर्वी त्यांनी प्रथम 4 कर्मक्लेशाचा त्यांनी त्याग केला पाहिजे। आपले जे कर्मक्लेश असतात त्याच्या 4 कर्मक्लेशाचा त्यांनी त्याग केला पाहिजे, तरच तसेच त्याने 4 अकुशल कर्म करू नयेत। 4 कर्मक्लेशाचा त्याग करायचा आहे आणि 4 जे अकुशल कर्म आहेत ते अकुशल कर्म त्यांनी टाळले पाहिजेत आणि 6 संपत्ती नाशाच्या कारणापासून तो अलिप्त राहिला पाहिजे। संपत्ती नाशाची जी 6 कारणं आहेत ती 6 कारणापासून त्यांनी अलिप्त राहिलं पाहिजे। म्हणजेच एकूण 4+4+6 अशा 14 गोष्टींचा त्याग केला पाहिजे, तर तो 6 दिशांची पूजा करायला पात्र होतो। तेव्हाच तो गृहस्थ समाधानी होऊ शकतो, सुखी होऊ शकतो, संतुष्ट होऊ शकतो आणि जगामध्ये समाजामध्ये सन्मान मिळवू शकतो। तेव्हा भगवंत असं सांगतात की 4 कर्मक्लेश जी आहेत, जी आपल्या शरीराला क्लेश देतात, वेदना देतात, तर ती क्लेश देणारी 4 कर्मक्लेश कुठले आहेत? तर पहिलं आहे प्राणीमात्रांची हत्या करणे। कुठल्याही प्राणीमात्रांची हत्या करता कामा नये। त्यामुळे
कुठल्याही प्राणीमात्राची हत्या करता कामा नये, कुठल्याही प्राणीमात्राचा वध करता कामा नये, कुणाचाही खून खराबा करता कामा नये. हे आत्मक्लेशाचं पहिलं कारण आहे. दुसरं कारण आहे चोरी करता कामा नये, लूटमार करता कामा नये, डाका टाकता कामा नये, पाकिटमारी करता कामा नये. कुठल्याही प्रकारची चोरी करणं हा आत्मक्लेश आहे. तिसरं भगवंत सांगतात की व्यभिचार करणे, परदार गमन करणे हे तिसऱ्या प्रकारचं कर्मक्लेश आहे. व्यभिचार करता कामा नये, दुराचार करता कामा नये, परदार गमन करता कामा नये. आणि चौथं कारण भगवंत सांगतात की खोटं बोलू नये, असत्य बोलू नये, अर्धसत्य बोलू नये. कुठल्या प्रकारचं असत्य बोलता कामा नये हे आत्मक्लेशाचं कारण आहे. ह्या 4 गोष्टीपासून प्रत्येक व्यक्ती हा अलिप्त झाला पाहिजे असं भगवंतांनी त्या सिगालला उपदेश दिला. त्यानंतर भगवंत सांगतात की 4 अकुशल जे कर्म आहेत ते आपण प्रत्येकाने टाळले पाहिजे, ज्याच्यापासून मानसिक क्लेश होतो. पहिले जे 4 आहेत ते शारीरिक क्लेश देणारे कार्य आहेत आणि ही जी 4 अकुशल कर्म आहेत ज्याच्याने 4 प्रकारचा मानसिक क्लेश होतो. ते पहिलं आहे पक्षपाती करता कामा नये, हट्टीपणा करता कामा नये, हेकेखोरपणा करता कामा नये. त्यामुळे आपल्याला मानसिक क्लेश होतो. दुसरं आहे द्वेष करता कामा नये, शत्रुत्व करता कामा नये, मत्सर करता कामा नये, कोणाचाही हेवा करता कामा नये. हे आपल्या मानसिक क्लेशाचं दुसरं कारण आहे. हे दुसरं अकुशल कर्म आहे. तिसरं अकुशल कर्म आहे मोह करता कामा नये, तृष्णा करता कामा नये, हाव करता कामा नये. कारण या तृष्णेला अंत नाही, हाव ही जी आहे तिला अंत नाहीये. मोह करता कामा नये, कारण हे मोहजाल जो आहे हे आपल्या शारीरिक नाही मानसिक कर्माचं जे आहे क्लेशाचं कारण आहे. चौथं आहे भय. भीती, संकोच आणि धसका. कुठल्या गोष्टीचा धसका घेता कामा नये, कुठल्या गोष्टीची भीती बाळगता कामा नये, कुठल्याही गोष्टीचा संकोच करता कामा नये. तर हे अकुशल कर्म आहे चौथ्या प्रकारचं, ज्यापासून माणसाला मानसिक क्लेश होतो. पुढे भगवंत सांगतात की संपत्ती नाशाची जी 6 कारणं आहेत ती आपण टाळली पाहिजेत आणि त्यापासून शरीर, धन व प्रतिष्ठा आणि संपत्ती याचा ऱ्हास होतो. आणि म्हणून आपलं जे गुडविल आहे, आपली जी पत आहे, आपली जी क्रेडिटिबिलिटी आहे, भगवंताने सांगितले की आपली समाजामध्ये जर पत ठेवायची असेल तर आपल्याला या संपत्ती नाशाच्या 6 कारणापासून अलिप्त राहिलं पाहिजे. हे जे 6 वाईट सवयी आहेत त्यामुळे प्रत्येकी 6 प्रकारची संकट येतात व आपला ऱ्हास होतो, आपली हानी होते आणि आपली समाजामध्ये जी काही आहे ती प्रतिष्ठा नष्ट होते. तर पहिलं आहे संपत्तीच्या नाशाचं कारण ते म्हणजे दारू, गांजा, चरस, अफू इत्यादी जे काही मादक पदार्थ आहेत त्यांचं सेवन केल्याने संपत्तीचा नाश होतो. शारीरिकदृष्ट्या संपत्तीचा नाश होतो, मानसिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या सगळ्या दृष्टीनं त्याचं जे आहे हानी होते. ती 6 प्रकारची हानी होते. त्यामुळे भांडण होते, त्यामुळे रोगराई होते, त्यामुळे त्याचं शीलभ्रष्ट होते. अशा प्रकारच्या 6 प्रकारचा त्याचा नाश होतो. दुसरं कारण भगवंतांनी सांगितलं अवेळी बाहेर भटकणे. अवेळी जर आपण बाहेर भटकलो तर त्याचे 6 प्रकारचे तोटे आहेत. ते म्हणजे असुरक्षितता होते, संशयित होतो. हा मनुष्य रात्री का भटकतो त्याच्यावर सगळेजण संशय घेतात. त्यानंतर त्याच्या नावाच्या अफवा सुटतात की हा असं करत असेल, हा तसं करत असेल, अशा अफवा असतात. आणि त्याचं जे काही आहे स्वतःचं नुकसान होतं, त्याच्या प्रपंचाचं नुकसान होतं आणि त्याच्या संपत्तीचं नुकसान होतं. आणि म्हणून अवेळी बाहेर भटकता कामा नये. तिसरं कारण भगवंत सांगतात की जत्रेमध्ये नाटकाच्यासाठी, तमाशासाठी, जलशासाठी, सिनेमे पाहण्यासाठी जे कोणी नाच गाण्यासाठी बाहेर भटकत असतात त्यांच्या संपत्तीचा ऱ्हास होतो, त्यांची समाजामध्ये प्रतिष्ठा नष्ट होते आणि त्यामुळे जी त्याची 6 प्रकारची हानी होते. म्हणजे नाचणे, गाणे, बजावणे, झांजा, ढोलकी इत्यादी हे जे काही पदार्थ आहेत संगीतमय जे आहेत त्याच्यामध्ये त्याला रममान होतो आणि त्याची संपत्तीचा नाश होतो, त्याची समाजाच्या मध्ये त्याच्या प्रतिष्ठेचा नाश होतो. म्हणून या जत्रेपासून, नाटकापासून, तमाशापासून, जलशापासून आणि या सिनेमापासून अलिप्त राहिलं पाहिजे असं भगवंतांनी सांगितलंय. चौथं कारण सांगतायत की जुगार खेळणे. हे जुगार जर आपण खेळत बसलो तर त्याच्यापासून आपले 6 प्रकारचे नुकसान होतात. म्हणून जुगार खेळण्यापासून माणसाने अलिप्त राहिलं पाहिजे. याच्यापासून येणारी 6 संकट म्हणजे एकमेकांचा द्वेष निर्माण होतो, त्याच्यापासून द्रव्याचा नाश होतो, त्याची जी काही संपत्ती आहे ती नष्ट होते, समाजामध्ये त्याला किंमत राहत नाही, त्याचा सगळेजण तिरस्कार करतात आणि त्याला समाजात कोणीही मागणी करत नाही. म्हणजे त्याचे गुडविल जे आहे, त्याची पत आहे समाजामधून पूर्णपणे नष्ट होते. म्हणून कुठल्या प्रकारचा जुगार खेळता कामा नये. 5वं कारण सांगितलं संपत्ती नाशाचं की वाईट मित्रांची संगत करणे. वाईट मित्रांची जर संगत केली तर त्यापासून 6 प्रकारचे आपल्याला
संपत्तीचा नाश होतात, 6 प्रकारचे आपल्याला वेदनाच आपल्याला भोगाव्या लागतात, 6 प्रकारची जी संकट त्यामुळे येतात. एक तर तो आपल्याला जुगाराकडे घेऊन जातो, किंवा तो तर एकतर आपल्याला व्यभिचारी बनवेल, किंवा तो आपल्याला दारुड्या तरी बनवेल, किंवा तो आपल्याला लबाडी तरी करायला शिकवेल, किंवा तो आपल्याला भ्रष्टाचार करायला शिकवेल, किंवा तो आपल्याला हिंसाचार करायला शिकवेल. म्हणून वाईट मित्रांच्या संगतीपासून अलिप्त राहिलं पाहिजे. त्याचे हे 6 प्रकारचे नुकसान आहेत. आणि 6वं आहे संपत्तीचं नाशाचं कारण, ते म्हणजे आळस करणे. आळस करण्यापासून 6 प्रकारचे संकट येतात. आळस जर केला, त्या आळशी माणसाला थंडी वाजते. कधी म्हणतो गरमी जास्त आहे, कधी म्हणतो आता अवकाश आहे म्हणजे आता सुट्टीच आहे, कधी म्हणतो आता वेळच झालेला आहे, कधी म्हणतो आता मला भूकच लागली आहे, कधी म्हणतो आता मी बिझीच आहे. असे वेगवेगळ्या प्रकारची त्याला जी कारणं आहेत ते त्याला सुचत जातात, कारण त्याला आळसाने ग्रासलेलं असतं. हे संपत्ती नाशाची 6 कारणं आहेत. आणि म्हणून भगवंत पुढे त्याला सांगतात की 4 हितशत्रू जे असतात, त्या 4 हितशत्रूपासून आपण कटाक्षाने दूर राहिलं पाहिजे. या हितशत्रूंना आपण टाळलं पाहिजे. तर ते आहेत हितशत्रू म्हणजे कोण? खोटे मित्र. ते असे दाखवतात आपल्याला की ते आपले हितचिंतक आहेत, आपले शुभचिंतक आहेत, आपल्या भल्यासाठी बोलतायत, परंतु ते खऱ्या अर्थानं खोटे मित्र असतात, ते हितशत्रू असतात. आणि त्याच्यातलं आहे पहिलं, जे घरी आल्यावर काही ना काहीतरी घेऊन जातात. घरी आल्यानंतर चहा घेणार, पाणी पिणार, तुमच्यासोबत जेवण नाश्ता करणार, आणि जाताना काही ना काहीतरी घेऊन जाणार. कारण ते लोभी असतात, ते आवळा देऊन कोवळा काढणारे अशा प्रकारचे असतात. अशा हितशत्रूपासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे, कटाक्षानं त्यांना टाळलं पाहिजे. दुसरं काय आहे की ते शब्दांनीच उपकार करू पाहतात, म्हणजे केवळ बोल घेवडे असतात, कृतीशून्य असतात. ते तुमच्यासाठी करणार काहीच नाही, फक्त गोड गोड बोलणार आणि तुम्हाला तुमची स्तुती करणार, कोटी कोटी स्तुती करणार, अतिशोक्ती करणार. अशा प्रकारच्या बोल घेवड्या आणि कृतीशून्य हितशत्रूंपासून आपण कटाक्षानं दूर राहिलं पाहिजे. तिसरं आहे जे हाजी हाजी करणारे आहेत, खुशामती करणारे आहेत, तोंडावर स्तुती करणारे आहेत पण पाठीमागे निंदा करणारे आहेत, अशा हितशत्रूपासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे, त्यांना कटाक्षानं टाळलं पाहिजे. चौथं आहे जे अकुशल कर्म करतात, जे प्रोत्साहन देतात अकुशल कर्म करण्यासाठी आणि आपल्याला अकुशल कर्म, वाईट कर्म करण्यासाठी आपल्याला सहकार्य करतात, आणि जे आपल्याला उधळपट्टी करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करतात, अशा हितशत्रूपासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे. पुढे भगवंत म्हणतात की जे 4 हितचिंतक आहेत, या 4 हितचिंतकाची मात्र आपण जोपासना केली पाहिजे. जे आपल्या हितासाठी, आपल्या भल्यासाठी, आपल्या कल्याणासाठी आपल्याला मदत करत असतात, जे खरे मित्र असतात. हे 4 खरे मित्र कोण आहेत, तर त्यांची मात्र आपण जोपासना केली पाहिजे. ते आहेत जे दुःखाने, आपण दुःखी झालो असतं ते दुःखी होतात, आपण सुखी झालो असतं जे सुखी होतात, जे आपल्याला प्रत्येक कामामध्ये सहाय्य करतात, आपल्याला सावध करतात. जर आपल्याकडून काही कळत नकळत काही त्रुटी होणार असेल तर आपल्याला लगेच सावध होण्याचा इशारा देतात. अशा आपल्या शुभचिंतकांचं मात्र आपण त्यांना जपलं पाहिजे. पुढचे आहेत जे आपल्याला अनुग्रह करतात, आपल्यावरती उपकार करतात. जेव्हा आपल्यावरती कठीण प्रसंग येतो त्यावेळेला आपल्याला मदतीला धावून येतात, यांना आपण जपलं पाहिजे. तिसरं आहे जे आपल्याला सदुपदेश करतात, चांगल्या प्रकारचं उपदेशन करतात, सद्वर्तनाचा सल्ला देतात. आपण चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगलं कर्म केलं पाहिजे असा आपल्याला सल्ला देतात, उपदेश देतात, आणि आपल्याला प्रत्येक संकटापासून सावध करतात. अशा मित्रांना आपण जपलं पाहिजे. चौथं आहे जे आपल्यावर अनुकंपा करतात, आपल्याला सहानुभूती दाखवतात, आपली प्रशंसा करतात, अशा मित्राला आपण जपलं पाहिजे. हे 4 प्रकारचे जे आहेत हे आपले खरे मित्र आहेत. आणि यानंतर मग आपण 6 दिशांची पूजा केली पाहिजे असं भगवंत म्हणतात. तर ती 6 दिशांची पूजा कुणाची करायची? जो खरा मानव धर्म आहे, हा खरा मानव धर्म कुठला आहे, तर कुठल्या 6 दिशांची पूजा आपण करायची आहे, तर ते भगवंत सांगतात की पूर्व दिशा म्हणजे आपले आई आणि वडील. उगवता सूर्य, पूर्व दिशा म्हणजे उगवता सूर्याची दिशा आहे, ज्याला आपण जन्मदाते असं म्हणतो. ज्यांनी आपल्याला जन्म दिला ती आई आणि आपले वडील, ही आपली पूर्व दिशा आहे. कारण त्यांनी आपल्याला या विश्वामध्ये आणलेलं आहे, त्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे, ते आपले जन्मदाते आहेत. हीच आपली पूर्व दिशा आहे. दुसरे आहे दक्षिण दिशा. दक्षिण दिशा म्हणजे गुरु. आपले जे गुरु आहेत, जे मार्गदाते आहेत, जे ज्ञानदाते आहेत, ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलेलं आहे, ज्यांनी आपल्याला आपली बौद्धिक पातळी उंचवण्यासाठी आपल्याला उपदेश केलेला आहे, ते गुरु म्हणजे आपली दक्षिण दिशा आहे. तिसरी आहे पश्चिम दिशा. पश्चिम दिशा म्हणजे आपली पत्नी आहे, आपली अर्धांगिनी आहे, आपली सहचारिणी आहे. जी आपली पत्नी आहे, जी आपली सहचारिणी आहे, जी आपली अर्धांगिनी आहे, ती आपली पत्नी, हीच आपली पश्चिम दिशा आहे. जिकडे सूर्य मावळतो ती आपली पत्नीची दिशा आहे असं भगवंत सांगतात. चौथी दिशा जी आहे ती आहे उत्तर दिशा. उत्तर दिशा म्हणजे आपले जे आप्त इष्ट आहेत, आपले जे मित्र आहेत, जे हित संबंधित आहेत, आपले
सगळे सोयरे आहेत, जे आपली भावकी आहे, जो काय आपला मित्र परिवार आहे, हे सगळे जे आहेत हे आपली उत्तर दिशा आहे. कारण हे सगळे जण आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी यासाठी आपल्याला मनोभावे सहकार्य करत असतात, उपदेश करत असतात. पाचवी दिशा जी आहे ती खालची दिशा आहे, त्याला म्हणतात सेवक. जे आपले सेवक आहेत ते पृथ्वी समान शोषक असतात. आपण जे काही त्यांना सांगू त्याप्रमाणे, जे काही आदेश देऊ त्याप्रमाणे ते आपली सेवक करतात. मग आपले नोकर असतील, चाकर असतील, भांडे धुणारे असतील, फरशी धुणारे असतील, बागवान असेल, आपल्या बागामध्ये आपल्याला पाणी देणाऱ्या झाडासाठी जे जे काही सेवा करणारे आपले सेवक आहेत, हे सर्व सेवक म्हणजे आपली ही खालची दिशा आहे. सहावी आहे वरची दिशा. वरची दिशा म्हणजे जे श्रामणेर आहेत, भंतेजी आहेत, साधू संत आहेत, असे जे आकाशासमान उपदेशक आहेत ते आपली वरची दिशा आहे. हे सगळे जे काही श्रामणेर, भंतेजी आणि साधू संत जे आहेत ते आकाशासमान आपल्याला उपदेशक असतात. त्यांची आपण पूजा केली पाहिजे. आता ही पूजा कशा प्रकारची करायची हे भगवंत त्याला समजून सांगतात की आई बाप आपल्यासाठी काय करतात. तर हे बघा, 5 प्रकारचा आई बाप आपल्यावरती, आई आणि वडील आपल्याला अनुग्रह करतात. भगवंत त्याला सांगतात की पापापासून आपलं निवारण करतात, आपलं लालन पालन करतात. आपले आई वडील, प्रत्येकाचे आई वडील हे त्याला पापकर्मापासून, वाईट कर्मापासून त्याला निवारण करतात, त्याला दूर ठेवतात, त्याचं लालन पालन करतात, त्याला पायावर उभं करतात, त्याला शिकवतात, चालायला शिकवतात, बोलायला शिकवतात. दुसरं जे आहे हे त्याला कल्याणकारक मार्गाला लावतात. म्हणजे जे कल्याणकारी मार्ग आहे त्याच्या कल्याणाचा आणि समाजाच्या कल्याणाचा जो मार्ग आहे त्या मार्गावर त्याला लावतात. आई वडील आपल्यासाठी आपली कला आणि कौशल्य शिकवतात. आपली कशी आवड आहे, कशी निवड आहे त्याप्रमाणे आपल्याला शिक्षण देतात आणि त्या आवडीनिवडीप्रमाणे आपल्याला उच्च शिक्षणासाठी आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रवीण होण्यासाठी ते आपल्याला कौशल्य शिकवतात. जे काही कौशल्य असतात, त्या जे काही एक्सपर्टायझेशन असतं तर त्या फील्डला आपल्याला टाकतात. मग इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल किंवा जे कुठलं असेल त्या क्षेत्रामध्ये आपल्याला उच्च शिक्षणासाठी ते पाठवतात आणि आपल्याला ते शिक्षण देतात. चौथा आहे योग्य स्त्रीशी आपलं लग्न करून देतात. आपलं जीवन सुखाचं व्हावं या दृष्टिकोनातून ते आपल्याला चांगल्यात चांगली जी मुलगी असेल त्या मुलीशी आपलं लग्न लावून देतात आणि आपल्याला संसाराला लावून देतात. असं हे पुण्यकर्म ते करत असतात. 5वं जे आहे, योग्य वेळी आपली मिळकत मुलाच्या स्वाधीन करतात आणि नंतर ज्या वेळेला त्यांचं वयोवृद्ध होत असतात त्यावेळेला आपली जेवढी काही मिळकत असेल, जेवढी काही प्रॉपर्टी असेल, स्थावर मालमत्ता असेल, जंगम मालमत्ता असेल, ही सगळी मालमत्ता त्याच्या नावावरती आपल्या नावावरती करतात. म्हणून आपले आई वडील हे आपल्याला पूजनीय आहेत, ते पूर्व दिशा आहेत आणि म्हणून त्यांची आपण जीवनभर पूजा केली पाहिजे आणि आपण त्यांची सेवा केली पाहिजे. पुढची आहे आई बापाची पूजा मग कशी करावी. शिगार विचारतो, भगवंत मला सांगा आई वडिलांची पूजा आपण कशी करावी. तर भगवंत सांगतात आई वडिलांची पूजा 5 गोष्टींनी आपण करावी. पहिली आहे त्यांची आज्ञा पाळावी. आपण नेहमी आज्ञाधारक असलं पाहिजे. आपल्या आई वडिलांनी जी काही आज्ञा दिली, आपल्या आई वडिलांनी जे काही सांगितलेलं आहे, त्यांनी जे काही काम सांगितलं असेल ते निमूटपणे केलं पाहिजे, आज्ञाधारकपणे केलं पाहिजे. दुसरं भगवंत पुढे सांगतात की आपल्या आई वडिलांचं पालन पोषण केलं पाहिजे. मोठे होईपर्यंत आई वडील आपलं पालन पोषण करतात, पण ज्या वेळेला आई वडील आपले वयोवृद्ध होतात त्यावेळेला त्यांचं पालन पोषण, त्यांचं लालन पालन करण्याची जबाबदारी आपली असते, ती आपण केली पाहिजे. तिसरं आहे कुळात चालत असलेली जी काही सत्कार्य आहेत ती चालू ठेवली पाहिजे. परंपरेनुसार जे काही चालत आहे, वाडवडिलांनी आपल्या आई वडिलांनी जे काही परंपरेप्रमाणे चालवता आलेले जे काही कुशल कर्म असतील, चांगले कर्म असतील, तर ते चांगले कर्म ते त्यांनी जे केलेले आहेत ते आपण पुढे सुद्धा चालू ठेवले पाहिजे. चौथं आहे की त्यांच्या वचनात आपण राहिलं पाहिजे आणि त्यांच्या संपत्तीचे आपण वाटेकरी झालं पाहिजे. त्यांनी जे काही आपल्याला वचन दिलेलं असेल, त्यांनी जे काही आपल्याला शब्द दिला असेल, आपल्याबद्दल आपल्याला त्यांनी जे काही कोणाला शब्द दिलेला असेल तर त्यांच्या वचनाचं पालन केलं पाहिजे, त्यांच्या शब्दाचा आदर ठेवला पाहिजे आणि त्यांच्या संपत्तीचं आपण वाटेकरू झालं पाहिजे. म्हणजे त्यांची संपत्ती आपण जतन केली पाहिजे आणि वाढवली पाहिजे. संपत्ती म्हणजे केवळ आर्थिक संपत्ती नाही, सगळ्याच प्रकारची त्यांची जी काही संपत्ती आहे ती संपत्तीचं आपण जतन केलं पाहिजे, त्याचे वाटेकरी झालं पाहिजे. 5वं आहे जर त्यांच्यापैकी कोणी जिवंत नसेल तर त्याच्या नावाने दान धर्म केला पाहिजे. जर आई किंवा वडील दोघांपैकी एक जण जर कोणी गेला तर त्यांच्या नावाने आपण दान धर्म केला पाहिजे, पुण्यकर्म केलं पाहिजे. आपण बघितलं असेल इथे दान करणारे जेवढे लोक येतात आपल्या श्रामणेर संघामध्ये प्रत्येक जण असं सांगतात की आमचे जे स्मृतिशेष आई आहे त्यांच्या नावाने मला भोजनदान द्यायचं आहे, आमचे जे स्मृतिशेष वडील आहेत त्यांच्या नावाने आज आम्हाला इथे फलाहार दान द्यायचं आहे किंवा आम्हाला नाश्ता चहा नाश्ता दान द्यायचं आहे. तर ही खऱ्या अर्थानं जे आहे जे नाही आहे त्यांच्या नावाने त्यांचं नाव राहिलं पाहिजे, म्हणून त्यांच्या स्मृती जतन झाल्याच पाहिजे, म्हणून त्यांच्या नावाने दानधर्म केला पाहिजे.
पुढे गुरु आपल्यासाठी काय करतात आणि त्या गुरूंना आपण कशा प्रकारे 5 प्रकारचा अनुग्रह केला पाहिजे ते भगवंत सांगतात. तर गुरु म्हणजे आपली दक्षिण दिशा आहे. या गुरूंचा आपण कशा प्रकारे आदर केला पाहिजे, का केला पाहिजे, तर गुरु हे आपल्याला चांगला आचार विचार शिकवतात. गुरुजी नेहमी आपल्याला आपल्या चांगल्यासाठी सांगतात. चांगले आचरण कसं करावं, चांगले विचार कसे करावे, चांगले वर्तन कसं करावं, या गोष्टी आपल्याला आपले गुरुजी शिकवत असतात. म्हणून त्यांचा अनुग्रह करणे, त्यांची पूजा करणे हे आपलं कर्तव्य आहे. हे जे गुरुजी आहेत हे चांगल्या रीतीने कला कौशल्य शिकवतात. त्यांच्याकडे ज्या काही विविध अशा प्रकारच्या कला असतात, त्यांच्याकडे विविध प्रकारचे जे काही कौशल्य असतात, तर ते गुरुजी आपल्याकडे असलेलं सगळ्या प्रकारचं ज्ञान आपल्याला शिष्याला शिकवत असतात आणि म्हणून आपण त्यांची पूजा करणं हे आपलं कर्तव्य ठरतं. तिसरं आहे की जे काही त्यांना ज्ञात असेल तेवढे सारे ज्ञान देतात. त्यांच्या जेवढं काही माहिती आहे, इथे येणारे सगळेच गुरुजन आपण आता बघत असाल की त्यांना जेवढं काही ज्ञान आहे तेवढं सगळं तुमच्याकडे देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते प्रामाणिकपणे जेवढं आहे तेवढं सगळं ज्ञान आपल्याला देतात आणि म्हणून आपण त्यांचा जो आहे आदर केला पाहिजे, त्यांची पूजा केली पाहिजे. आपल्या आप्तमित्रामध्ये त्यांची स्तुती करतात. बघा, आपले जे गुरुजी आहेत, आपल्या गुरुजींची जर आपण पूजा केली, त्यांचा जर मान सन्मान केला, त्यांचा आदर केला, तर ते बाहेर आपल्या जगामध्ये, त्यांच्या विश्वामध्ये आपलं नाव सांगतात की आमचे आमचे जे आहे ते खूप चांगले आहेत, खूप चांगले आज्ञाधारक आहेत. काही सांगितलं तर कुठल्याही गोष्टीचं जे आहे पालन करतात. म्हणजे आपण जर त्यांचा आदर केला, आपण त्यांची पूजा केली, तर ते आपली स्तुती जगभर करत असतात. 5वं कारण आहे, त्याला कुठेही गेला तरी ते उपाशी राहणार नाही अशा विद्या शिकवतात. म्हणजे गुरुजी आपल्याला जे काही ज्ञान शिकवतात ते तुम्ही कुठेही जरी गेलं, हे जे बोलायचं कसं, ही जर कला आपल्याला एकदा ज्ञात झाली तर आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तर आपण उपाशी राहू शकत नाही. कारण आपल्याला बंधुभाव आपल्याला एकदा शिकवला असेल की आपण प्रेमाने, बंधुभावाने, करुणेने, मैत्रिणी कसं बोलायचं, ही कला जर आपल्या गुरुजींनी आपल्याला शिकवली, ते कौशल्य जर आपल्याला शिकवलं, तर आपण जगामध्ये कधीही कुठेही उपाशी राहणार नाही. अशा प्रकारची ते विद्या, अशा प्रकारची कला, अशा प्रकारचं कौशल्य गुरुजींना आपल्याला शिकवतात. म्हणून आपण त्यांची पूजा केली पाहिजे. तर या गुरुजींची पूजा कशी करावी, ती कोणत्या 5 गोष्टींनी करावी हे भगवंत पुढे त्याला सांगतात की गुरु जवळ आले तर उठून उभे राहावे आणि त्यांना सन्मान दिला पाहिजे. ज्या ज्या वेळेला आपले गुरुजी येतात, आपण आपलं बघितलेलं आहे, पूज्य बनते बी संगपालजी महाकेरो हे आपले महागुरु आहेत. ते ज्या वेळेला ते इथे आपल्या प्रशिक्षण कक्षामध्ये येतात तेव्हा आपण सर्वजण म्हणजे डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकरांपासून तर डॉक्टर हरीश रावल्यापासून सगळे जेवढे काही उपासक उपासिका आहेत ते सगळेच्या सगळे उभे राहून त्यांना वंदन करतात, उभे राहून त्यांना मान सन्मान करतात. असाच मान सन्मान आपल्या गुरुजनांना आपण दिला पाहिजे. ते जेव्हा आजारी असतील तर त्यांची शुश्रूषा केली पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. जर ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलेलं आहे, ज्यांनी आपल्याला कला कौशल्य शिकवलेलं आहे, अशा गुरुजनांना जर आजारपण आलं तर त्यांची आपण सेवा केली पाहिजे, शुश्रूषा केली पाहिजे आणि त्यांना आपण आजारातून बरं होण्यासाठी आपण त्यांना मदत केली पाहिजे. ते जे शिकवतील ते श्रद्धापूर्वक समजून घेतलं पाहिजे. ते जे काही शिकवतात ते आपण श्रद्धेने समजून घेतलं पाहिजे, निष्ठेने समजून घेतलं पाहिजे. आपण असं करता कामा नये की ते काय सांगतात मला तर सगळंच माहिती आहे, असं करता कामा नये. जरी आपल्याला माहित असेल आणि तीच गोष्ट पुन्हा ते जर वेगळ्या पद्धतीनं सांगत असतील तरी आपल्या गुरुजींचं आपण श्रद्धापूर्वक ऐकून घेतलं पाहिजे. त्याच्यापासून आपल्याला काही ना काहीतरी वेगळा बोध, अधिकचा बोध आपल्याला होऊ शकतो, अधिकचं ज्ञान त्यापासून आपल्याला प्राप्त होऊ शकतं. 4थं आहे, त्यांचे काही काम जर पडले ते अवश्य केलं पाहिजे. तर त्यांचं जर त्यांनी काही काम सांगितलं किंवा त्यांना काही कुठल्या गोष्टीची गरज पडली, त्यांनी जर सांगितलं किंवा न सांगता आपल्याला समजलं की त्यांना आता अशा प्रकारची गरज आहे, तर पटकन आपण त्यांचं ते काम केलं पाहिजे आणि त्यांची जी काही गरज असेल ती गरज आपण भागवली पाहिजे. ते जे शिकवतील त्याचे उत्तम प्रकारे अनुकरण करावे. गुरुजी आपल्याला जे काही शिकवतात त्याचं अनुकरण करणं गरजेचं आहे. कारण आपला धम्म हा आचरणावर अवलंबून आहे. भगवंत असं सांगतात की आपण जे काही ऐकतो, जे काही वाचतो, तर ते त्याचं आचरण केलं पाहिजे. तसंच गुरुजींनी आपल्याला जे जे काही सांगितलेलं आहे ते केवळ समजून न घेता त्याचं आपण कृतीमध्ये त्याचं आचरण करणं गरजेचं आहे, तरच त्याचा आपल्याला लाभ होऊ शकतो. आणि म्हणून गुरुजींनी जे जे काही शिकवलं असेल, जे जे काही चांगलं असेल त्या चांगल्याचं आपण अनुकरण केलं पाहिजे. त्याचे आपण कृतीमध्ये त्याचं कायेनी, वाचेनी आणि मनाने पालन केलं पाहिजे. पुढचं आहे, पत्नी तिच्या पतीसाठी काय करते, ही 5 प्रकारची कुठली कुठली कार्य करते, का तिची पूजा करायची आहे, त्याची 5 कारणं भगवंत सांगतात. की जी पत्नी आहे ती घरात चांगली व्यवस्था ठेवते, घर आपलं टापटीप ठेवते आणि म्हणून आपल्याला या पत्नीची पूजा करणं गरजेचं आहे. कारण आपल्या घराची सगळी व्यवस्था ठेवण्याची जबाबदारी, टापटीप ठेवण्याची जबाबदारी ती अतिशय चोखपणे, अतिशय उत्तमपणे ती सांभाळत असते.
आपल्या घरात जे काही नोकर चाकर असतात त्यांना ती प्रेमाने सांभाळते, आपल्या कुटुंबीय जेवढे आहेत त्या सगळ्यांना ती प्रेमाने सांभाळते आणि म्हणून एक फार मोठं कुशल कर्म आहे ती करत असते आणि म्हणून तिची पूजा करणं हे गरजेचं आहे. तिसरं आहे ती पतिव्रता राहते, ती आपल्यासोबत एकनिष्ठ राहते आणि म्हणून अशा पतिव्रतेला, अशा एकनिष्ठ पत्नीला आपण तिची पूजा केली पाहिजे, तिचा आदर, तिचा मान आणि सन्मान तिचा आपण केला पाहिजे असं भगवंत सांगतात. चौथं आहे पतीने जी काही कमावलेली संपत्ती आहे त्या संपत्तीची उधळपट्टी न होऊ देता, तिची धुळधाण न करता त्या संपत्तीचा सदुपयोग करते आणि हे फार मोठं कर्म आहे. ही तारेवरची कसरत ती करत असते. आपली संपत्ती जपून ठेवणं, तिचा सदुपयोग करणं, तिच्या योग्य जागी त्याचा वापर करणं, तिची उधळपट्टी होऊ न देणं आणि ती संपत्ती जी आहे ती त्या धूळधाण न करणं, अशा प्रकारचं जे काम आहे कुशल कर्म ती करते आणि म्हणून तिची पूजा केली पाहिजे असं भगवंत म्हणतात. पाचवं आहे की सगळ्या गृहकृत्यामध्ये ती तत्पर राहते, सगळ्या गृहकृत्यामध्ये ती दक्ष असते. घरामधली जेवढी काही कामं असतील सगळ्यात आधी उठणारी ती पत्नी, सगळ्यात उशिरा झोपणारी ती आपली पत्नी असते आणि घरामधली जेवढी काही कामं असतील ती अतिशय दक्षतेने, अतिशय सावधतेने ते सगळं करत राहते, तत्परतेने ते करत राहते. सांगण्याची गरज नाही, ती आपोआप सगळ्या गोष्टी जी आहेत अतिशय उत्तम प्रकारे तुमची प्रतिष्ठा, आपली प्रतिष्ठा, आपला मान सन्मान समाजामध्ये आणि आपल्या संपूर्ण कुटुंबामध्ये, नातेवाईकांमध्ये राहायला पाहिजे, वाढला पाहिजे यासाठी ती दक्ष असते आणि म्हणून आपण तिची पूजा केली पाहिजे असं भगवंत म्हणतात. तेव्हा शिगाल म्हणतो मग तिची पूजा कशी करायची, ती या पत्नीची पूजा कशी करावी, ही 5 प्रकारनी पूजा केली पाहिजे. अशा प्रकारे ती पूजा केली तर ती फलदायी ठरते असे भगवंत शिगालला सांगतात. पहिलं आहे की तिला आपण मान दिला पाहिजे, तिचा मान मर्तब ठेवला पाहिजे. काही काही लोक जे आहेत पत्नीला अरे तुरे बोलतात, पत्नीला अपमानित करतात, पत्नीची सर्वांच्या समोर, नातेवाईकांच्या समोर सुद्धा तिला अपशब्द बोलतात. असं करता कामा नये. भगवंत असं म्हणतात की तिला आपण मान दिला पाहिजे, तिचा मान मर्तब ठेवला पाहिजे, तिला सुद्धा आपण तिची आदर केला पाहिजे, तिचा मान सन्मान केला पाहिजे, तिचा मान मर्तब ठेवला पाहिजे, तिच्या भावनांची कदर केली पाहिजे असं भगवंत सांगतात. दुसरं आहे कोणत्याही प्रकारे तिची अवहेलना होऊ देऊ नये, तिची अवहेलना होता कामा नये, तिची अवहेलना होता कामा नये असं भगवंत सांगतात. म्हणजे आपल्याकडून होता कामा नये किंवा इतरांकडून, कुटुंबियाकडून, मग आपले वडील असतील किंवा आपले काका असतील किंवा आपले जे काही बुजुर्ग असतील त्यांच्याकडून तिचा अवहेलना किंवा तिचा अपमान किंवा तिची निंदा होणार नाही याची जबाबदारी आपली आहे. आपले जर वरिष्ठ जर आपले वयोवृद्ध जे काही आपले सिनियर जे आहेत कुटुंबीय ते जर तिला टाकून बोलत असतील, घालून पाडून बोलत असतील, तिची निंदा नालस्ती करत असतील तर आपण त्यावेळेला हस्तक्षेप करून तिची मान मर्तब जे आहे जपलं पाहिजे आणि तिची अवहेलना किंवा तिचा अपमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. एका पत्नीव्रत आचरावे म्हणजे अन्य स्त्रीशी संबंध ठेवू नये. कशी पूजा करायची आहे, ती जशी पतिव्रता असते तशीच आपण सुद्धा पत्नीव्रत राहिलं पाहिजे. म्हणजे तिच्यासोबत एकनिष्ठ राहिलं पाहिजे. अन्य कुठल्याही स्त्रीसोबत आपण संबंध ठेवता कामा नये, आपण परस्त्री गमन करता कामा नये, आपण व्यभिचार करता कामा नये हे भगवंतांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर चौथा आहे की घराचा कारभार जो आहे हा तिच्यावर सोपवला पाहिजे, तिला जबाबदारी दिली पाहिजे. बरेचसे जण जे आहेत तिला नोकरासारखं वागवतात, परंतु स्त्रीला जर आपण जबाबदारी दिली, घराचे अधिकार जर तिच्याकडे दिले आणि तिला जर का आपण जबाबदारी सोपवली तिच्यावर तर आपण बघा की अतिशय उत्कृष्ट पद्धतीने घराचं मॅनेजमेंट करते आणि ती आपली सोपवलेली जी जबाबदारी आहे, घराचा जो कारभार आहे तो उत्कृष्ट पद्धतीने करते. आपल्या लक्षात येईल आपण जे काही बघतो आज आपल्या समाजामध्ये, बौद्ध समाजामध्ये तथागत भगवान बुद्धांच्या विचारांनी प्रेरित झालेले जेवढे काही आपले कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्याकडे त्यांच्या पत्नीला मान सन्मान आहे आणि त्यांच्यावर त्यांनी अधिकार दिलेले आहेत. ते अतिशय सुखी आहेत कारण पत्नी हे सगळी जबाबदारी सांभाळते आणि घरचं, प्रपंचाचं, बाजारहाटाचं कुठलीही जबाबदारी त्यांना बघावं लागत नाही. तिकडे एवढं उत्कृष्ट पद्धतीने त्यांचे सुखी समाधानी अशा प्रकारचे संसार झालेले आहेत. भगवंताचा हा उपदेश अतिशय मोलाचा आहे. पाचवं आहे की तिला कपडे लत्ते, दागदागिने हवे नको ते प्रेमाने दिले पाहिजे. तिला मागण्याची गरज नाही पडली पाहिजे. आपल्याला कळलं पाहिजे की तिला नेमकं काय हवं आहे, काय नको आहे, ते आपण तिला न मागता तिला कपडे लत्ते म्हणा, दागदागिने म्हणा, जे हवं जे नको ते सगळं आपण दिलं पाहिजे, वेळच्या वेळी दिलं पाहिजे. मागण्याची गरज पडली नाही पाहिजे, तिला गयावया करायची गरज नाही पडली पाहिजे, तिला आपल्यासमोर याचना करण्याची गरज नाही पडली पाहिजे. तिला काय हवं काय नको ते देण्याची जबाबदारी आपली आहे, ती आपण तिला प्रेमाने आणि वेळेवरती दिलं पाहिजे. आपले जे आप्त इष्ट आहेत आपल्यासाठी ते काय करतात, ते आपल्याला 5 प्रकारचा अनुग्रह करतात. तर 5 प्रकारचा कुठला अनुग्रह आपले आप्तमित्र आणि आपले जे काही करत असतात ते आहेत की आपण जर बेसावध असलो
कुठल्याही वेळेला जर आपण बेसावध असलो तर अचानक आलेल्या संकट काळी ते धावून येतात. आपले जे आप्त मित्र आहेत ते अचानक संकट जर काही आलं तर त्यावेळेला धावून येतात आणि आपल्या जीवाचे रक्षण करतात. आणि म्हणून हे जे आप्तमित्र आहेत ते आपल्यावरती अनुग्रह करत असतात आणि आपण त्यांची पूजा केली पाहिजे. दुसरं कारण आहे, संकट काळी त्याच्या मालमत्तेची संपत्तीची ते रक्षण करत असतात. ज्यावेळेला आपल्यावरती अनपेक्षितपणे कुठल्या प्रकारचं संकट येतं तेव्हा आपल्या आणि आपल्या संपत्तीचं रक्षण आपले हे मित्र आणि आप्तमित्र जे आहेत, आप्त इष्ट जे आहेत ते आपलं करत असतात. म्हणून त्याची पूजा करणं गरजेचं आहे. तिसरं आहे की ज्यावेळेला कठीण प्रसंग येतो, जेव्हा आपण त्यावेळेला गांगरून जातो किंवा घाबरून जातो, त्यावेळेला ते आपल्याला धीर देतात. आणि म्हणून या आप्तमित्रांची त्यावेळेला प्रसंग येतो त्यावेळेला आपल्याला नेमकं सुचत नाही काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे. त्यावेळेला आपले आप्त इष्ट जे आहेत, आपले मित्र जे आहेत ते आपल्याला योग्य असं मार्गदर्शन करतात की तुम्ही असं केलं पाहिजे, तुम्ही तसं केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांची आपण पूजा केली पाहिजे. त्यानंतर आहे, विपत्ती जर आली, बाका प्रसंग आला तर ते त्याला सोडून जात नाही. जर एखादा कठीण प्रसंग आला, काही असा विपत्ती आली किंवा आपत्ती आली तर त्यावेळेला ते त्याला सोडून न जाता ते त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. आणि म्हणून अशा इष्टमित्रांना, आप्त इष्टांना, नातेवाईकांना आपण जपलं पाहिजे, त्यांची पूजा केली पाहिजे. कारण आपल्यावर ज्या वेळेला काही असा प्रसंग येतो त्यावेळेला तेच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. पाचवं आहे, त्यांच्या कुटुंबावर, त्यांच्या मुलाबाळांवर अघटित असं काही अपघाती प्रसंग आला तर ते धावून येतात आणि आपल्याला मदत करतात. आणि म्हणून जर काही प्रसंग आला, जर कुठल्याही प्रकारची आपल्यावरती अपघात झाला किंवा कुठल्याही प्रकारचं संकट आलं तर त्यावेळेला धावून येणारे कोण असतात? ते आपले मित्र असतात, आपले आप्त इष्ट येतात, आपले नातेवाईक गोतेवाईक असतात, आपले भावकी असतात. आणि म्हणून या सर्वांना आपण जपलं पाहिजे, त्यांची योग्य प्रकारे पूजा केली पाहिजे. मग सिगाल विचारतो की या आप्त मित्रांची, आप्त इष्टांची पूजा कशा प्रकारे केली पाहिजे. तर भगवंत सांगतात की अशा 5 प्रकारची पूजा केली तर ती फलदायी ठरते, म्हणजे त्याचा आपल्याला फायदा होतो. तर ते 5 प्रकार आहेत की आप्त मित्रांची पूजा कशी करावी. पहिलं आहे, त्यांना देण्यासारखे जे काही असतील त्या वस्तू भेट दिल्या पाहिजे. म्हणजे आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या भावकीला जे जे काही प्रसंग येतात अशा प्रसंगाच्या वेळेला जे देण्यासारखं असेल ते त्यांना आपण गिफ्ट दिलं पाहिजे, त्यांना वस्तू दिल्या पाहिजे. त्यांना मग आहेर देण्याची जी काही आपल्याकडे प्रथा आहे हे याचंच कारण आहे. कुठल्या ना कुठल्या निमित्ताने त्यांना आपण काही ना काहीतरी भेट वस्तू दिल्या पाहिजे, जेणेकरून त्यांचा मान होईल, त्यांचा सन्मान होईल आणि त्यांची ती पूजा होईल. ते घरी आले तर त्यांच्याशी प्रेमानं बोलायला पाहिजे, त्यांच्याशी प्रेमाने वागायला पाहिजे. बरेच वेळा नातेवाईक गोतेवाईक आल्याच्या नंतर काही लोक जे आहेत त्यांच्याशी आदराने प्रेमाने बोलत नाहीत, त्यांना टाळण्याचा प्रयत्न करतात. असं होता कामा नये. कारण आपल्यावर कधी प्रसंग कुठला येईल हे आपल्याला माहीत नसतं. आणि आपल्या पाठीशी उभे राहणारे जे काही आपले मित्र आहेत, चांगले मित्र आहेत किंवा आपले इष्ट आहेत, नातेवाईक आहेत, गोतेवाईक आहेत, जे काही भावकी आहेत, हे ज्या वेळेला आपल्या घरी येतात त्यावेळेला त्यांचा आदरातिथ्य केलं पाहिजे, त्यांचा मान सन्मान केला पाहिजे, त्यांना आदराने प्रेमाने त्यांना बसवलं पाहिजे. त्यांना हवं नको ते चहा पाणी जेवण जे काही त्यांना आपण देऊ शकतो ते आपल्या ऐपतीप्रमाणे आपण दिलं पाहिजे, पण त्यांचा मान सन्मान केला पाहिजे. प्रेमाने आपण त्यांना पाणी जरी दिलं तरी तो प्रेम जो आहे, तो आदर जो आहे, तो जो भाव आहे, ज्या पद्धतीने आपण त्यांचं आदरातिथ्य करतो त्यामुळे ते भावविभोर होतात आणि ते संतुष्ट होतात आणि ते कधीही आपल्यावरती त्या प्रसंग आला तर आपल्या पाठीशी धावत येतात. त्यांचं जर काही काम असेल, आपल्याकडे काम जर पडलं असेल तर ते आडे वेढे न घेता ते आपण प्रेमाने केलं पाहिजे. प्रसंग कोणावरही कधीही सांगून येत नाही. तर आपले जे काही आप्तइष्ट आहेत, आपले जे काही नातेवाईक आहेत, आपले जे काही गोतेवाईक आहेत, जे काही आपली भावकी आहे, मित्र आहेत, परिवार आहे, तर ह्या सगळ्यांवरती जर कुठल्या प्रकारचा प्रसंग आला आणि ते आपल्यापर्यंत जर आले, त्यांचं गरज पडली, काम पडलं, प्रसंगाच्या वेळेला जर आपण उपयोगी नाही पडलो तर आपला काही उपयोग नाही आहे. आणि म्हणून त्या वेळेला आपण आढेवेढे न घेता, आपली जर ऐपत असेल, आपली जर आपली तशा प्रकारची ताकद असेल तर आपण तनाने, मनाने, धनाने जे शक्य आहे ती त्यांना मदत केली पाहिजे असं भगवंत सांगतात. चौथा आहे, त्यांचा सार्वजनिक कार्यामध्ये योग्य तो सन्मान केला पाहिजे. ज्या वेळेला सार्वजनिक कार्य असतं त्या सर्वांच्या समोर आपले तिथे सगळे काही पाहुणे आगणी मंडळी सगळे आलेले असतात. अशा या सार्वजनिक कार्यामध्ये त्यांचा मान सन्मान केला पाहिजे. म्हणून मग आपण त्यांना शेला द्या, टोपी द्या, काहीतरी द्या किंवा त्यांना कमीत कमी त्यांना रुमाल द्या, तर काही ना काहीतरी देऊन त्याचा मान सन्मानच्या चौघामध्ये केला तर त्यांना आपल्याविषयी प्रेम वाढते आणि आपल्याविषयी त्यांचा आदर वाढतो. म्हणून सार्वजनिक कार्यामध्ये त्यांचा योग्य असा मान सन्मान केला पाहिजे असं भगवंत सांगतात. त्यांच्याशी निष्कपट
आणि आपलं वर्तन कसलं असलं पाहिजे, निष्कपट वर्तन त्यांच्यासोबत केलं पाहिजे. म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये, वागण्यामध्ये कुठल्या प्रकारचं कपट किंवा संशय येता कामा नये. आपण निष्कपट पद्धतीने, निष्कलंक पद्धतीने आपण त्यांच्यासोबत वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, चाललं पाहिजे. अशा प्रकारे भगवंत सांगत असतात. आपलं वर्तन त्यांच्यासोबत नेहमी निष्कपट आणि निष्कलंक असलं पाहिजे. हे जे सेवक असतात हे आपल्या धन्यासाठी काय काय करतात हा सिगार विचारतो. तर भगवंत सांगतात की हा जो सेवक आहे आपल्या धन्यासाठी 5 प्रकारची सेवा करत असतो. पहिलं आहे तो धनी उठण्याच्या पूर्वी तो सेवक उठत असतो. म्हणजे आपण उठायच्या आधी तो उठतो आणि आपल्या कामाला लागतो. आपण जे काही सांगितलेलं असेल, त्याला आदेश दिलेला असेल, त्या पद्धतीने तो आपल्या आधी उठून त्या कामाला सुरुवात करतो. आणि आपला धनी निजल्याशिवाय, म्हणजे आपण निजल्याशिवाय आपला नोकर जो आहे हा निजत नाही. म्हणजे आपण झोपलो की नाही, झोपेपर्यंत आपली सगळी काही व्यवस्था झाली की नाही हे सगळं चोख बघितल्याशिवाय तो झोपत नाही. सगळे झोपल्यानंतर तो झोपी जातो. म्हणजे तो आपले कर्तव्य जे आहे ते पूर्णपणे पार पाडतो. तिसरं आहे धन्याच्या मालाची तो चोरी करत नाही. आपलं जे काही माल आहे, आपली जी काही संपत्ती आहे, जेवढं काही सामान आहे, या सगळ्या सामानाची, धनसंपत्तीची, आपल्या जमीन जुमल्याची तो रक्षण करतो. तो त्याची चोरी करत नाही. आपण तो स्वतः चोरी करत नाही आणि इतराला चोरी करण्यापासून तो रोखत असतो. कारण तो जागी असल्यामुळे इतर आपल्या संपत्तीची चोरी करू शकत नाही, म्हणून तो त्या संपत्तीचे रक्षण करत असतो. तो आज्ञाधारकपणे उत्तमरित्या आपलं काम करत असतो. आपण जे काही त्याला काम सोपवलेलं आहे ते काम तो प्रामाणिकपणे, आज्ञाधारकपणे करत असतो. म्हणून आपण त्याची पूजा केली पाहिजे. धन्याचा मोठेपणा सर्वत्र सांगून त्याची कीर्ती हे सेवक पसरवत असतात. तर धन्याची जी काही मोठेपणा आहे, म्हणजे आपला मोठेपणा आपण आपल्या तोंडाने सांगितलं तर त्याला काही अर्थ राहत नाही. पण आपला मोठेपणा जर आपला सेवक असेल किंवा आपला नोकर चाकर असेल, तो जर लोकांमध्ये सांगत असेल की माझा मालक, माझे धनी खूपच चांगल्या प्रकारचे आहेत, अशा प्रकारची आपली सगळीकडे स्तुती केली तर समाजामध्ये आपला मान सन्मान वाढतो आणि आपली कीर्ती जी आहे तो सगळीकडे दाही दिशेमध्ये पसरवत असतो. मग या सेवकाची पूजा कशी करावी, तर ती या 5 प्रकारांनी सेवकाची पूजा केली तर ती फलदायी होते, असे भगवान बुद्ध या रसिकाला सांगतात. पहिलं आहे त्यांचे सामर्थ्य पाहून त्यांना काम दिलं पाहिजे. त्याचं सामर्थ्य पाहून त्याला काम सांगितलं पाहिजे. आपल्याला आपल्या सेवकाची, आपल्या नोकर चाकराची क्षमता समजली पाहिजे. त्याची बौद्धिक क्षमता किती आहे, त्याची शारीरिक क्षमता किती आहे, ही क्षमता ओळखून त्याला काम दिलं पाहिजे. त्याच्या ताकदीप्रमाणे काम दिलं पाहिजे. त्याला डोळेजड काम जर आपण दिलं तर तो काम करू शकणार नाही. तो अपमानित होईल आणि त्याच्या मनामध्ये इन्फेरिटी कॉम्प्लेक्स निर्माण होईल आणि तसं काही होता कामा नये. म्हणून आपण त्याची जी काही क्षमता आहे ती आपण त्याची क्षमता ओळखून त्याच्या क्षमतेप्रमाणे, त्याच्या सामर्थ्याप्रमाणे त्याला काम दिलं पाहिजे. म्हणजे तो चांगल्या प्रकारे काम करेल आणि चांगल्या प्रकारे आपल्याला सेवा देईल. दुसरं आहे त्यांना योग्य ते वेतन आणि मोबदला दिला पाहिजे. त्याची जे काही पगार आहे, त्याचं जे काही वेतन आहे ते योग्य पद्धतीने आपण दिलं पाहिजे. दर वर्षाला त्यामध्ये काही ना काहीतरी वाढ केली पाहिजे. वर्षामधून किमान एक, मग तो 14 एप्रिल असो की बुद्ध जयंती असो, असा कुठला तरी एक दिवस ठरवून, सण ठरवून त्याला काही ना काहीतरी, आपण ज्याला बोनस म्हणतो तशा प्रकारचं काही ना काही दिलं पाहिजे. तो सरकारी नोकर जरी नसला तरी आपला नोकर आहे. सरकार ज्याप्रमाणे आपली काळजी घेते तसंच आपण आपल्या सेवकाची, आपल्या नोकराची, चाकराची काळजी घेतली पाहिजे. त्याला तशा प्रकारचा वेतन, त्याचा मोबदला आणि त्याची आपण त्याला दिलं, वेळच्या वेळी दिलं पाहिजे, न मागता दिलं पाहिजे. आणि मग नोकरा हट्टायला लागणार, तो आपल्याकडे मागणी करणार, 10% वाढ करा, 20% वाढ करा, अशा प्रकारे नंतर आपल्यामधले संबंध दुरावतात. त्याच्यामध्ये नंतर अंतर निर्माण होते. ही परिस्थिती येऊ न देता आपणच आपल्या मोठ्या मन करायचं आहे आणि आपणच दर वर्षाला त्याला पगार वाढ करायची आहे. आपण दर वर्षातून एकदा कुठल्या ना कुठल्या सणाच्या निमित्ताने त्याला काही ना काहीतरी भेट म्हणा, गिफ्ट म्हणा, बोनस म्हणा किंवा काही ना काहीतरी त्याला आपण स्तुती म्हणून किंवा त्याला तारीफ म्हणून किंवा त्याची प्रशंसा म्हणून किंवा त्याला बक्षीस म्हणून काही ना काहीतरी दिलं पाहिजे. असा आपला जो काही सेवक आहे तो कधी आजारी पडला तर आपण त्याची शुश्रूषा केली पाहिजे. कारण ज्या वेळेला आपण आजारी पडतो, आपले ज्या वेळेला कुठल्या प्रकारचा आजार बळावतो, त्यावेळेला आपली सेवा करण्यासाठी सगळ्यात आधी आपला नोकर धावत येतो, आपला चाकर धावत येतो, आपला सेवक धावत येतो. परंतु तो लहान आहे, छोटा आहे, म्हणून तो जर आजारी पडला तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. आपण सुद्धा त्याची सेवा केली पाहिजे, त्याची शुश्रूषा केली पाहिजे आणि त्याला त्या आजारातून बरं करण्यासाठी मदत केली पाहिजे, तनाने, मनाने आणि धनाने. चौथा आहे अधूनमधून त्यांना आपण उत्तम आणि मिष्टान्न रुचकर भोजन दिलं पाहिजे. आपण जसं दर अष्टमीला, पौर्णिमेला किंवा प्रत्येक सणाच्या दिवशी 14 एप्रिलला, बुद्ध जयंतीला चांगले चांगले गोडगोड पदार्थ करतो,
आणि ते पदार्थ आपण जसे चवीने खातो तशाच प्रकारचे आपण ज्या वेळेला गोडधोड काय बनवतो, जे काही चांगलं मिष्टान्न बनवतो, चांगलं भोजन बनवतो, ते त्यांना सुद्धा ते दिलं पाहिजे. बऱ्याच जागी असं होतं की त्यांना जे काही शिळं आहे, उरलेलं आहे, जे काही असं त्यांना दिलं जातं. असं करता कामा नये, कारण ते सुद्धा आपल्या कुटुंबियातच एक सदस्य आहेत, आपले हितचिंतक आहेत, आपले शुभचिंतक आहेत. हे समजून त्यांना अधूनमधून आपण त्यांना उत्तम मिष्टान्न आणि रुचकर असं प्रकारचं भोजन दिलं पाहिजे असं भगवंत सांगतात. 5वं आहे, त्यांनी जर काही उत्कृष्ट काम केलं तर प्रसंगी त्यांना शाबासकी दिली पाहिजे आणि बक्षीस सुद्धा दिलं पाहिजे. जसं आपल्या संस्थेमध्ये आपण बघतो की जे कार्यकर्ते चांगल्या प्रकारचं कार्य करतात, वर्षातून एकदा ज्यावेळेला आपण वर्धापन दिन त्या शाखेचा साजरा करतो, आपण कार्यकर्त्यांना आदर्श कार्यकर्ता पुरस्कार देतो, आदर्श बोधाचार्य पुरस्कार देतो, आदर्श केंद्रीय शिक्षक पुरस्कार देतो, त्यांचा मान करतो, सन्मान करतो, त्यांना मेडल देतो, प्रशस्ती पत्र देतो. तशाच प्रकारे तो काही ना काहीतरी उत्कृष्ट काम करत असतो. त्यापैकी आपण निवडायचं आहे की त्या वर्षभरामध्ये त्यांनी कुठलं चांगलं काम केलं आणि मग एखादा असा चांगला प्रसंग बघायचा आणि त्या प्रसंगाच्या वेळेला त्यांनी जे काही काम चांगल्या प्रकारे कळत नकळत चांगलं काम केलं असेल, आपली चांगल्या प्रकारे सेवा केली असेल तर त्याला शाबासकी दिली पाहिजे, बक्षीस दिलं पाहिजे. खूप मोठं जरी नाही दिलं, गुलाबाचं फूल जरी दिलं किंवा छोटंसं तरी काही मला त्याला प्राईज जर दिलं, तर त्याला प्रशस्ती पत्र देणं किंवा त्याला शाबासकी देणं किंवा त्याला बक्षीस देणं किंवा त्याची प्रशंसा करणं, हा तो अगदी हुरळून जातो आणि मग त्याला वाटतं की आपण जे काही करतोय त्याचा आता चीज झालेला आहे. पुढचे आहेत श्रामणेर आणि बंतेजी साधू संत. हे आपल्यासाठी काय करतात म्हणून त्यांची पूजा करायची असते, तर हे 5 प्रकारचं ते आपल्यावरती अनुग्रह करतात असं भगवंत त्याला सांगतात. पहिलं जे आहे, आपल्याला पाप कर्मापासून अलिप्त करतात. आपल्याला जे काही वाईट कर्म आहे सारखं आपले गुरु आपल्याला पंचशील सांगतात, पंचशीलेचा अर्थ सांगतात, 5 शिलांचं पालन करायला सांगतात आणि आपल्याला या कुठल्याही प्रकारे आपल्याकडून 5 शिलांचं उल्लंघन होणार नाही याची आपल्याला शिकवण देतात. जे कुकर्म आहेत, 10 प्रकारचे अकुशल कर्म सांगितलेले आहेत, कुकर्म सांगितलेले आहेत. या 10 प्रकारच्या कुकर्मापासून, अकुशल कृत्यापासून आपल्याला अलिप्त राहण्याची ते सारखी शिकवण देतात. पुन्हा आपल्याला आठवण देतात की आपल्याकडून कळत नकळत या 5 शिलांचं उल्लंघन होता कामा नये. 8 शिलांचं जर आठवड्याला आपल्याला अष्टशील घेऊन 8 शिलाचं आपल्याकडून उल्लंघन होणार नाही आणि जीवनात एकदा तरी दशशिलांचं आपण ग्रहण करून दशशिलांचं पालन आपल्याकडून झालं पाहिजे, दशशिलांचं उल्लंघन होता कामा नये आणि आपण यांच्यापासून अकुशल कर्मापासून अलिप्त राहिलं पाहिजे याची आपल्याला सतत शिकवण देतात, सतत आठवण करून देतात. म्हणून आपण साधू संत आणि श्रामणेर आणि पूजनीय बंतेजी यांचं आपण पूजा केली पाहिजे. दुसरं आहे ते कल्याणकारक जे आहे, आपल्यासाठी कल्याणकारक जे आहे, आपल्यासाठी हितकारक जे आहे, आपल्यासाठी लाभदायक काय आहे हे बघून ते आपल्याला त्या मार्गाला लावतात. नेमकं आपलं काय आपल्यासाठी उपयोगाचं आहे त्या मार्गाला आपल्याला जाण्यासाठी ते प्रबोधन करतात, मार्गदर्शन करतात आणि आपल्याला तशा प्रकारचं त्या सन्मार्गाला लावण्याचा प्रयत्न करतात. तिसरं आहे, सर्वांशी ते प्रेमाने, मायेनी, मायेनी आणि करुणेने वागायचे आपल्याला धडे देतात. की सगळ्यांसाठी, सर्वजण आपले हे मित्र आहेत, कोणीही दुश्मन नाही, कोणी आपला वैरी नाही आहे, सगळेजण आपले मित्र आहेत. सगळ्यांशी प्रेमाने, करुणेने, मायेने, ममतेने वागलं पाहिजे असे आपल्याला धडे देतात आणि म्हणून आपण त्यांची पूजा केली पाहिजे असं भगवंत सांगतात. 4थं आहे की मानव धर्म अर्थात ते आपल्याला सद्धम्म शिकवतात. भगवान बुद्धाचा हा जो आहे हा धर्म नाही आहे, तर हा धम्म आहे. हा केवळ धम्म नाही तर हा सद्धम्म आहे आणि हा सद्धम्म आपले बंतेजी, आपले गुरुजी आणि आपले जे काही साधू संत आहेत, श्रामणेर आहेत, हे आपल्याला धम्मगुरू आपल्याला मार्गदर्शन करत असतात आणि म्हणून आपण त्यांची पूजा केली पाहिजे. 5वं जे आहे, आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका निर्माण झाली, आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची कुशंका निर्माण झाली, कुठलाही संशय निर्माण झाला तर त्याचं ते निवारण करतात आणि आपल्या मनाचं समाधान करतात. आपल्या मनामध्ये अशा प्रकारचे काळे ढग कधी आले, वाईट विचार कधी आले, आपण जेव्हा कधी संभ्रमात पडलो, आपण जेव्हा संशयामध्ये पडलो की नक्की काय आहे, तर ते नक्की काय आहे हे सांगण्यासाठी ते आपल्याला तो जो त्रुटीचा खडा कसा पाण्यात फिरवल्यानंतर सगळा गाळ खाली बसतो आणि स्वच्छ पाणी वरती राहतं, तशा प्रकारचे आपल्याला बंतेजी, आपले धम्मगुरू जे आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करतात आणि आपल्या सर्व शंकाचं निरसन करत असतात. म्हणून त्यांची पूजा केली पाहिजे. तर तो शिकायला विचारतो की भगवंत, आपण आपल्या धम्मगुरूंची पूजा कशा प्रकारे केली पाहिजे जे फलदायक ठरेल. तर भगवंत सांगतात की आपण अशा प्रकारे 5 प्रकारांनी आपल्या धम्मगुरूंची पूजा केली पाहिजे तर ती फलदायक ठरते. पहिलं आहे की आपण आपल्या देहाने त्यांचा आदर केला पाहिजे. देहाने आदर कसं करायचा आहे की जर आपण उभे असू तर पूजनीय जे काही आपले बंतेजी असतील किंवा श्रामणेर असतील किंवा थेरो असतील, महाथेरो असतील, यांना आपण उभे जर असलो
किंवा चालत असलो तर आपण उभ्याने मान खाली करून आपण दोन्ही हात हृदयाला लावून आपण त्यांना त्रिवार वंदन करायचं आहे. वंदामी बनतेजी असं म्हणून त्यांना आपण वंदन करायचं आहे. पण ते जर बसलेले असतील आणि तिथे जर आपल्याला पंचांग प्रणाम करण्यासाठी जागा असेल तर आपल्या देहाने आपण 5 अंगांनी त्यांना त्रिवार वंदन केलं पाहिजे. त्यांचा आदर सत्कार तशा प्रकारे केला पाहिजे. पण आता रस्त्यावर जर आपली भेट झाली तर आपण पुन्हा रस्त्यावर तिथे लगेच खाली पंचांग प्रणाम करता येणार नाही. परंतु तिथे जर आपण त्यांना वाकून आपण जर त्यांना त्रिवार पंचांग प्रणाम केला तर त्यांचा उचित मान आणि सन्मान केला आहे असं होते. म्हणून आपण आपल्या देहाने त्यांचा पहिल्यांदा आदर करायचा आहे. दुसरं आहे, भगवंत सांगतात की आपण त्यांचा वाचेनी सन्मान केला पाहिजे. म्हणजे वाचेनी आपण ज्या वेळेला त्यांना बोलतो तर आपण त्यांना वंदामी भंतेजीच म्हटलं पाहिजे. मी तुम्हाला वंदन करतो, त्रिवार वंदन करतो, त्रिवार पंचांग प्रणाम करतो. ही गोष्ट आपण त्यांना वाचेनी आदराने आपण त्यांना नम्रतेने विनयाने शालीनतेनेच आपण त्याच्याशी बोललं पाहिजे. आपण बघतोय की भगवान बुद्धाच्या कधीही पायाच्या खालीच आपण बसलं पाहिजे. तसंच आपले धम्मगुरू जर इथे असतील तर आम्ही कोणीही खुर्चीवर बसत नाही. धम्मगुरूंना आपण वरिष्ठ स्थान देतो, आपल्यापेक्षा वरिष्ठ स्थान देतो. जसं आपण शरीराने त्यांचा आदर सत्कार करतो तसं वाचेने सुद्धा आपण बोलताना सुद्धा आपण त्यांचा प्रत्येक शब्दासहित त्यांचा जो काही आहे तो आदर करायचा आहे. मान आणि सन्मान वाढेल अशा प्रकारचा आपली वाचा ठेवायची आहे. मनाने आपण त्यांचा आदर करायचा आहे. मनोभावे त्यांचा आदर करायचा आहे. केवळ तोंडाने बोलून नव्हे तर आपल्या मनाने सुद्धा आपण त्यांचा आदर करायचा आहे, मान करायचा आहे, सन्मान करायचा आहे. त्यानंतर त्यांना काही लागल्यास उदार अंतःकरणाने त्यांना दान दिलं पाहिजे. कारण आपले जे काही धम्मगुरू आहेत हे आपल्या दानावरती जगत. त्यांचं उत्पन्नाचं दुसरं कुठलंही साधन नाही. जे काही उपासक उपासिका कार्यकर्ते आपल्या सर्वांच्या दानावरच त्यांचं सगळं आयुष्य चालतंय. म्हणून त्यांना मागण्याची गरज कधीही पडता कामा नये. धम्मगुरूंना मागण्याची गरज पडता कामा नये. कार्यकर्त्यांनी त्यांची गरज ओळखली पाहिजे. आपल्याला एवढी समज असली पाहिजे, एवढी आपल्याला अंतर्ज्ञान असलं पाहिजे की आपल्या भंतेजींना कशाची आवश्यकता आहे, पाण्याची आवश्यकता आहे, भोजनाची आवश्यकता आहे, की त्यांना नाश्त्याची आवश्यकता आहे, की फलाहाराची आवश्यकता आहे, कसली आवश्यकता आहे. जी आवश्यकता असेल ती आवश्यकता त्यांची पूर्ण केली पाहिजे आणि ते उदार अंतःकरणाने त्यांना दान दिलं पाहिजे. आपण प्रसिद्धीसाठी किंवा माझं नाव इथे पब्लिश व्हावं किंवा माझं नाव लिहिलं जावं, माझ्या नावाची पावती पाडल्या जावी अशा प्रकारची कुठलीही परतफेडीची अपेक्षा न ठेवता, कुठल्या प्रकारची लालसा न ठेवता आपण उदार अंतःकरणातून त्यांना आपण दान दिलं पाहिजे असं भगवंत सांगतात. ते जर भिक्षेला आले तर आदरपूर्वक भोजनदान दिलं पाहिजे, आदरपूर्वक त्यांना धम्मदान दिलं पाहिजे. जर आपल्या दारावर आलं तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जे काही आपले भिक्षू आहेत, भिक्षू संघामध्ये भगवान बुद्धांनी असा नियम घालून दिला की आपण 5 घराच्या समोर उभं राहायचं आहे, परंतु तिथे जाऊन आपल्याला भिक्षा मागायची नाही. दुसऱ्या धर्मामध्ये जे काही आहेत त्यांचे धर्मगुरू जेव्हा दारात येतात तेव्हा ते ओरडून मागतात, दे ग माय, दे ग बाबा, काहीतरी वाढ दे बाबा. असं आपण भिक्षा मागायची नाही, भीक मागायचं नाही. आपण त्यांच्या धम्मगुरू आपल्या दारात येतात आणि ते उभे राहतात. परंतु धम्मगुरू जर आपल्या दारामध्ये आले तर आपल्यासाठी फार मोठा अशा प्रकारचं एक तो क्षण आहे की लाख मोलाचा, की जसं आपल्या जीवनाचं सार्थक झालंय की धम्मगुरू आपल्या समोर आपल्या दारासमोर आलेले आहेत. तर आपण तेवढ्याच आदराने त्यांना जे काही आहे भोजनदान असेल किंवा धम्मदान असेल तर धम्मदान भोजनदान त्यांना दिलं पाहिजे असं भगवंत सांगतात. शेवटी भगवंत असं म्हणतात की लोकसंग्रहाची 4 साधने आहेत. लोकसंग्रह करण्याची जी काही साधने आहेत ती 4 प्रकारची आहेत ज्यामुळे सर्वत्र आपला गौरव होतो. तर ते पहिलं आहे दान. दान जर दिलं तर त्याच्यामध्ये लोकसंग्रह होतो. दानी माणसाची अनाथपिंडकाची आजही जगभर आठवण काढल्या जाते. तर दान दिल्यामुळे लोकसंग्रहाची ही साधनं आहेत. लोकसंग्रह वाढतो. लोकांचा जो काही आपला ह्युमन आपला जो अप्रोच आहे, आपली जी काही संपत्ती आहे खऱ्या अर्थानं हीच आहे की जास्तीत जास्त लोकांशी आपला संपर्क झाला पाहिजे, हीच आपली संपत्ती आहे. म्हणून आपण दान दिल्यानं लोकसंग्रह वाढतो. प्रिय वचन म्हणजे जर आपण गोड बोललो, चांगलं बोललो, कुशल बोललो, आपल्या वाचेने जर आपण चांगल्या प्रकारचं वर्तन केलं तर ते आपले जे प्रिय वचन आहेत यामुळे आपला लोकसंग्रह वाढतो. त्यानंतर आपण दुसऱ्यांना ज्या वेळेला सन्मान देतो, जेव्हा आपण दुसऱ्यांचा आदर सत्कार करतो त्यामुळे सुद्धा आपला लोकसंग्रह वाढतो की हा मनुष्य आपली नाही, स्वतःची नाही तर दुसऱ्याची स्तुती करतो, दुसऱ्यांना मान सन्मान देतो. म्हणजे हे समानता जी काही आहे, दुसऱ्यांना मान देण्यासारखा जो काही आपला स्वभाव असतो त्याच्यामुळे जो काही आहे हे 4 प्रकार भगवंतांनी सांगितले लोकसंग्रहाचे. व्यवहारात नक्की तो यशस्वी होतो, सुखी होतो, समाधानी होतो आणि संतुष्ट होतो. आणि हे सगळं ऐकल्यानंतर सिगाल अतिशय संतुष्ट होतो, भाव विभोर होतो आणि भगवान बुद्धाचा तो आजन्म असा उपासक होतो. आणि म्हणून
अशा प्रकारे भगवान बुद्धांनी हा जो सिगालला उपदेश दिलेला आहे हा जगातल्या सगळ्या जे काही पुरुष आहेत, स्त्रिया आहेत, उपासक आहेत, उपासिका आहेत, सगळ्यांसाठी उपयुक्त आहे की आपण या 6 दिशांची पूजा केली पाहिजे आणि भगवंतांनी सांगितलेल्या उपदेशाचं आपण पालन केलं पाहिजे. तर आपलं जीवन सुखी होईल, समृद्ध होईल, समाधानी होईल. आणि म्हणून हा जो विषय आहे, विषय खूप मोठा आहे. मी विस्तार कुठेही केला नाही, कारण आदरणीय भिकाजी कांबळे साहेब आपले महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, त्यांच्या जागेत मी माझा विषय घेतला. आज आमची मीटिंग आहे केंद्रीय कार्यालयामध्ये, मला केंद्रीय कार्यालयामध्ये जायचं आहे, म्हणून मी विस्तार न करता, कुठेही उदाहरण न सांगता हा जो विषय आहे इथेच संपवतो. त्यांना अजून विषय देऊन पुन्हा त्यांनाही मीटिंगला यायचं आहे. तर आपण शांत चित्ताने हा विषय ऐकून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. शेवटी शुभेच्छा देतो. सब्बे सत्ता सुखी होंतु, सब्बे होंतु चषे मिनो, सब्बे भद्राणी पश्यन्तु, मा कंची दुःख मागता. अर्थात सारे प्राणी मात्र सुखी हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुखाचा मार्ग सापडो आणि सर्वजण दुःखमुक्त हो, अशी मंगल कामना करून इथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. वंदन करतो.